आई म्हणून खूप कमी पडले रे मी। दोन्हीकडे आई म्हणून हरले ते विश्वंभर। धंदा कसं नको म्हणूस। हे बघ तू हारली नाहीयेस। मंत्री साहेब नमस्कार। नमस्कार। काय झालं याला? सर पेशंटची अवस्था फारच खराब आहे। म्हणजे त्यांच्या शरीराच्या आतल्या नसांना प्रचंड इजा झाली आहे आणि रक्तसुद्धा साकळलंय। सर आता या अवस्थेत इन्फेक्शन झालं ना तर त्यांच्या जीवावर सुद्धा बेतू शकते। बरं सर येतो मी। विश्वंभर तू इथून जा। मला मॅडीची काळजी घेण्यासाठी इथेच थांबावं लागेल आणि तसंही ही जागा तुझ्यासारख्या मंत्र्यांनी इथे यावं अशी नाहीये। प्लीज। धंदा या क्षणी एक मंत्र नाही तुझा भाऊ म्हणून मी तुझ्या समोर उभा आहे ग। मला सांग तू घरी येणारच का नाही? नाही विश्वंभर, असं करू नकोस नंदा का प्लीज। मी मॅडीला अशा अवस्थेत सोडून घरी येणं शक्य नाही। दादा आजचा स्वयंपाक खूप छान व्हायला हवा। खूप दिवसांनी या घरात काहीतरी चांगलं घडलंय। आणि काय हो कांदा किती तिखट येतो। काकू तू रडतेस का? अगं आनंदाश्रू आहेत ते वेडे। कांद्यामुळे आनंदाश्रू येतात? अगं कांद्यामुळे नाही ग। चल तुला सांगते काय झालं तर। अगं हे आनंदाश्रू या कांद्याचं नाही तर त्या नाचक्या कांद्याचे आहेत। म्हणजे? अगं त्या मदनला घरातून बाहेर काढलं ना त्याच्या पाठोपाठ नंदाक्का पण घर सोडून गेल्या। काय? हे कसं शक्य आहे? अगं यावर माझाही विश्वास बसत नव्हता। जाताना कोणाला काही सांगून पण नाही गेल्या आणि जाताना ना भैयासाहेबांसाठी एक चिठ्ठी देऊन गेल्यात। पेपर्स दागिने सगळं काही ठेवून गेल्यात। आज मी खूप खुश आहे श्रावणी, मी खूप खुश आहे। काकू थांब। मला काहीतरी गडबड वाटते। इतक्या सहजासहजी हार मानणारी आत्या नाही आणि ती सगळं मागे ठेवून गेली। ह्याचा अर्थ नक्कीच तिचा काहीतरी मोठा डाव आहे। हे बघ काकू, मला ना ही वादळापूर्वीची शांतता वाटते। हेच अपेक्षित आहे। बाबांना पुन्हा एकदा त्या दोघांनी त्यांच्या जाळ्यात अडकवलंच असणार। तुम्हाला प्रश्न पडला असेल ना मॅडीला पुन्हा घरामध्ये कसं येऊ दिलं? हे फक्त मी नंदाक्कासाठी केलंय। त्या सानिकांनी याच्या विरोधात तक्रार केली नाही पण याचा अर्थ असा होत नाही की मी त्याला पूर्णपणे माफ केलंय। शेवटची संधी याच्यासाठी। नंदाक्का समजून सांग त्याला पुन्हा जर का अशी चूक झाली ना तर खरंच गोळी घालीन मी त्याला। हो विश्वंभर तू काळजी करू नकोस, मी समजावीन त्याला।
हा माणूस काही सुधारलेला नाहीये, आणखीनच विषारी होऊन परत आलाय. पण आता मी बाबांना कसं सांगू की हे दोघं मिळून तुम्हाला फसवतायत. माझा खूप संताप झालाय रे शुभू. बाबा असे कसे वागू शकतात? अरे मॅडी कसा वागलाय तरी सुद्धा बाबा त्याला घरी घेऊन आले. मॅडम शांत व्हा. साहेबांनी हे सगळं त्यांच्या बहिणीसाठी केलंय. त्यांच्यावर चिडू नका. बुलट डाव तर आत्या खेळाल्यात. अरे नाही रे, बघ मी खरं तर बाबांवर चिडले नाहीच आहे. मी ना या सिच्युएशनवर चिडले शुभू. ऐक ना, तू बोलून बघतोस का बाबांशी? नाही मॅडम, अहो साहेबांना मॅडीविषयी विचारणं म्हणजे अविश्वास दाखवल्यासारखं आहे ते. आणि तुम्ही जास्त लोड घेऊ नका सा. सगळं ठीक होईल. अनेक सांगू, त्या मॅडीला मी असा दणका दिलाय की नाही, तो तुमच्या वाट्याला जात नसतोय. खरं सांगू का, मला ह्या गोष्टीचं एवढं टेन्शन आलेलंच नाहीये. मग अरे 2 दिवसात रिझल्ट लागणार आहे ना माझा, त्याचं टेन्शन आलंय जास्त. मॅडम त्याचं टेन्शन घेऊन काय फायदा? आता परीक्षा तर झाली आहे. आता जे व्हायचं ते होईल. शुभू, रिझल्ट लागल्यानंतर माझं काय होईल? मॅडम माझं मन सांगायला यावेळी मॅजिक होणार. तुम्ही पास होणार बघा. काही काय रे बोलतोस? विसरलास का तू? फिजिक्सच्या पेपरला मी केमिस्ट्रीचा अभ्यास करून गेले होते. ते सगळं ठाऊक आहे मॅडम मला. मारुतीच्या कृपेने सगळं नीट होणार बघा. ते हुरपूर आणि हिट. शुभू, तू खरंच म्हणतोस तसं झालं ना तर मी तुला शिवाजी चौकातली जिलबी खाऊ घालीन. चालतंय. बर, ठेवते. हा ठेवतो. कसला विचार करताय? त्या नंदाकाचा? अहो दादानी त्या मॅडीला परत घरी का आणलं? अपर्णा, तुला माहिती आहे ना भैया नंदाक्काबद्दल किती हळवा आहे ते. तिच्या शब्दाखातर त्याने हे सगळं केलंय, मॅडीसाठी नाही. पण दरवेळी नंदाक्का म्हणतील तीच पूर्व दिशा का? अहो त्यांच्या या हट्टापायी घरातलं सगळं वातावरण बिघडत चाललंय हे दादांना दिसत नाहीये का? बस झालं अपर्णा, जे झालं ते झालं. तर त्यावर उगाच चर्चा नको. काका, का विषय बदलतोयस तू? काकू बरोबरच म्हणते. सांग ना, असं काय आहे? बाबा का काय मात्याला पाठीशी घालतात? का तिच्या प्रत्येक निर्णयाला ते पाठिंबा देत असतात? म्हणजे असे काय उपकार आहेत रे आत्याचे बाबांवर? श्रावणी, उद्या डॉक्टरकडे जायचं ना आपल्याला. जा, जाऊन झोप. उद्या सकाळी उठ. नको नको विषय बदलूस असा. आज नाही. अरे मदनने केवढी मोठी चूक केली. एका मुलीच्या आयुष्याशी खेळलाय तो, पण तरी असतो या घरात. का? नाही नाही, आज मला उत्तर हवंच आहे. आता तरी कळू द्या तिला. असं किती दिवस तिच्यापासून लपवणार आहात? हे बघ अपर्णा, नाही प्लीज काही बोलू नकोस. श्रावणी, कधी ना कधी तुला हे कळणारच होतं. मग आज का नाही?